नमस्कार. चला काकू चला आता लग्नाला चला. पोरं खांबाला बांधा, कुत्रे घ्या काकाला, निघा लग्नाला. आमच्या सासऱ्याच्या बापाचं लग्न आहे. आमची सासू कलेक्टर झाली झोपडपट्टीची. आमचा सासऱ्याचा बाप रांगत होतो, मी तेव्हा पळत होतो. तेव्हा आता लग्नाला दिलेले पैसे आता देऊन टाकायचे मॅडम. आता तर खूप दिवस झाले बघा. आता 1 वर्ष 12 महिने झाले तुमचे काय सरचे काय हप्ते मिटलेले नाहीत आता सध्याला. त्याच्यामुळे ते सगळे देऊन टाका आता. आमच्या सासूचं लग्न काढलंय यंदा. इनीचा गोंधळ आहे. जावायचं जावळ काढलंय सध्याला. त्याच्यामुळे खूप खायला केलेलं आहे आता लग्नात. हात बांधून जेवायचं, तोंड बांधून पाणी प्यायचं फक्त मॅडम बघा, दुसरं काही नाही. 32 तारखेला लग्न मिरचीच्या खाळ्यावर. त्याच्यामुळे आता खूप वराड येणार आहेत. त्याच्यामुळे आता डायरेक्ट हागंदरीला गाडी उभा केलेली आहे सध्याला. वराडीसाठी तिथेच गाडी उभा केलेली आहे सध्याला. बिगर टायराची ट्रक लावलेली आहे. हा मग त्याच्यामुळे मी आजवर मॅडम आजवर हवालदार होतो. मी आता डायरेक्ट PS साहेब झालो आहे. रात्रीच परमिशन केलं बायकोनं माझं. त्याच्यामुळे काही जिल्ह्यामध्ये मी कोणाला भेट नाही बघा मॅडम, फक्त बायकोला भेटतो. हो का? मग हा म्हणजे तुम्ही ते नकली पोलीस आहात ना? हा मॅडम नकली पोलीस आहेत आम्ही. आता कळालं काय आता आम्हाला. मॅडम आता पोटा पाणी करता हिंडावं लागत इकडे तिकडे आता. असं आहे ना. हा म्हणजे तुम्हाला असं फिरून काय भेटत? काय मॅडम आता 2-4 रुपये भेटत असे पोटा पाणी करता. आता फिरावं लागत भाऊ भरपूर. आता काय आम्हाला काही शेती नाही काही नाही. त्याच्यामुळे हे पोटा पाणी करता आम्हाला करावं लागत मॅडम आता हे. मग असं फिरल्याने तुम्हाला काही कुणी पैसे देतं का? हा मॅडम आता पहिले देत होते लोक. आता पहिल्यासारखं आता कसं मॅडम आता पहिल्यासारखं काही राहिलं नाही. आता काय मॅडम आता लोक पहिल्यासारखे देत नाहीत. म्हणजे आता कसा हे समाज आमचा खूप म्हणजे एकदम कमी झालेला आहे. भरपूर कमी झाला समाज आमचा. नाही म्हणजे नेमकं असं फिरून तुम्हाला किती पैसे भेटतात आणि एवढ्यामध्ये तुमचं घर वगैरे भागतं का? आता कसं आहे मॅडम 200-400 रुपये 200-250 भेटत आहेत. म्हणजे घरचा असा खर्च अर्चा भागत नाही बघा मॅडम. असं आहे म्हणजे फिरायला गेलो तर खायला भेटत आहे. आणि नाही जर फिरायला गेलो तर उपाशी मारायची पाळी येते बघा मॅडम. आम्हाला काही शेती नाही, आम्हाला काही नोकऱ्या नाहीत. हा आमचं कसं आहे हातावरलं पोट आहे मॅडम. म्हणजे आम्ही 4 घरं मागितली, आमच्या झोळीत जर काय आलं तर आमचे लेकरं जगत आहेत. घरी आहे, वडील आहेत, मालकीन आहे, छोटीशी 2-2.5 वर्षाची मुलगी आहे. आता मी जर बाहेर फिरायला गेलो तर घरची माणसं सुद्धा वडील आई मालकीन लहान मुलगी ते सुद्धा फिरायला जातात. तेव्हा हे आमचं सगळं घरदार चालत आहे. पण हे सगळं ठीक आहे हो, पण हे असं करण्यापेक्षा तुम्हाला दुसरा पण काहीतरी व्यवसाय करता येते ना. म्हणजे असं एखादा वडापावचं हॉटेल किंवा चहाची टपरी असं पण करू शकतात ना तुम्ही. असं फिरून मागण्यापेक्षा मग ते आपलं स्वतःच राहिलेलं बरं असतं ना. तुम्ही हे मॅडम म्हणता ते खरं आहे मॅडम तुमचं. फक्त कसं आहे आमचा खानदानी व्यवसाय आहे मॅडम. हे म्हणजे कसं आहे हे पहिले आमचे परंपरापासून आलेला हे व्यवसाय खानदानी. पहिल्या काळामध्ये भैरजी नाईक होते शिवाजी महाराजाच्या काळामध्ये. ते भैरजी नाईक पहिले शिवाजी महाराजाला खबरे आणून द्यायचे. गुप्तहेर रायरन म्हणून बहुरुपयाचं काम करायचे ते. मग त्यांच्या वंशापासून आमचे हे खानदानी परंपरा आमचा व्यवसाय हे चलत आलेला आहे मॅडम. आता हे आमचा व्यवसाय असा आहे आम्ही 4 पैसे लोकांकडे जातो, लोकांना हसवतो. जे रडतं माणूस त्याला आम्ही हसवतो मॅडम. हसवतो खेळवतो त्यांना. त्याच्यामुळं मग आम्ही जो माणूस खुश होऊन हसून हे पैसे देतो तेच आम्ही पैसे घेतो. असं आहे मॅडम. नाही ते सगळं ठीक आहे, पण आता तुम्ही एवढे धडधाकट दिसता, चांगले तरुण आहे, मग 4 लोक तर असं विचार करत असतील ना की ह्यांची सगळी नाटकं असतात, हे उगा असं मागून खाण्यासाठी करतात, ह्यांना कामाचा कंटाळा असतो. म्हणजे त्याच्यावर काय मत आहे तुमचा? मॅडम कसं आहे दुनियाचा जर विचार केला तर लोक काय म्हणतात आपण किती हे चांगलं वागलो तर लोक आपल्याला काय म्हणतात वाईटच आहे. बरोबर आहे. त्याच्याकरता पोटाला मागून खायची मॅडम कधी लाज आमच्या लोकांना आणखीन आलेली नाही. सगळं पोट पाणी आमचं सगळं जेव्हा या ड्रेसवरच आहे बघा मॅडम. जेव्हा आम्ही जावं ड्रेस घालून 4 घरं मागून आणावं तेव्हा आमचे लेकरं बाळ मॅडम जगत. असं आहे. म्हणजे एक प्रकारचं हे पण तुमचं कामच आहे मॅडम हे आमचं. सॉरी भाऊ, तुमचा एवढा वेळ घेतला. तुम्हाला जे नाही ते आम्ही प्रश्न विचारले त्यासाठी वाईट
मानू नका. तुम्हाला नाही वाटत असेल ना की किती प्रश्न विचारले, किती वेळ घेतला, काय काय, त्यासाठी खरंच मनातून सॉरी, तुम्ही मनावर घेऊ नका. नाही मॅडम, आता कसं आहे आमचं हे किती हे आम्हाला खूप माणसं भेटत आहेत अशी, म्हणजे आम्ही काही त्यांचं मनावर धरीत नाही. तो जर आम्ही कितीही बोललो तरी आम्ही खुश हसत खेळत जाणार मॅडम. हे असा आमचा स्वभाव आहे आमच्या समाजाचा. ठीक आहे, थँक्यू आम्हाला हो हसवल्याबद्दल. खरंच. ओके मॅडम, वेलकम, धन्यवाद. हे घ्या तुमच्या बाळाला खायला ओके घेऊन मॅडम. जा. येऊ का मॅडम? ठीक आहे, धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद. नमस्कार, नमस्कार. मी शिवकन्या. आम्ही एक युट्यूबर आहोत आणि इथे पार्क मध्ये आमची शूटिंग चालू होती आणि हे बहिरूपी कलाकार आहेत. ते आम्हाला समजलं लगेच त्यांच्या कपड्यावरून, आणि ते शूटिंग चालता चालता मग आम्हाला समजलं की हे आमच्याकडेच येणार आहेत. मग आमच्या एका टीम मेंबरनी गुपचूप कॅमेरा चालू केला आणि आम्ही यांची गुपचूप मुलाखत घेतली आणि खूप चांगली माहिती दिली आहे. ते तुम्ही त्यांच्या तोंडानेच ऐका. नमस्कार, मी शिवाजी साहेबराव शेगर. हे आमचे युट्यूबचे मॅडम आहेत. हे एक आमचे युट्यूबचे मॅडम आहेत. यांचं नाव आहे पूजा. यांचं मस्त युट्यूब आहे, तुम्ही पाहतच असताल. तर ह्यांच्या माध्यमातून मी ह्यांच्याकडे आलतो. तर ह्यांनी काय केलं, माझं एक व्हिडिओ बनवला, मला ना माहिती असता. तर असा या प्रकारे व्हिडिओ बनवला आहे. आता आमच्या समाजाचं कसं आहे, लोक मजाक उडीत आहेत, हसवीत आहेत, हे करतात. त्याच्यामुळे ह्याच्यावर एक व्हिडिओ बनवलेला आहे मॅडमनी. ह्या आम्हाला फक्त एवढंच सांगायचं आहे की हे जे बहिरूपी कलाकार आहेत ते आपल्या समाजासाठी खूप चांगले लोक आहेत आणि जे लोक दुःखामध्ये असतात त्यांना हसवण्याचा प्रयत्न करतात. मला फक्त तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की जेव्हा हे लोक तुमच्या जवळ असं मागायला येतील तेव्हा तुमच्याच्याने जे बी काही घडतील, 5 रुपये किंवा 10 रुपये, जे तुमच्याच्याने जेवढी मदत होईल तेवढी यांच्या परिवारासाठी तुम्ही मदत करत जा. तर माझ्या आमच्या समाजाला अशी नम्र विनंती आहे, हे जे आपला समाज आहे तर हे विलुप्त होत चालला आहे. हे विलुप्त होऊन देऊ नका. हे आपली जी कला आहे, ही कला बुडवून देऊ नका तुम्ही. ही कला आपली चालूच अशी ठेवा, ही माझी अशी नम्र विनंती आहे आपल्याला. जय हिंद, जय महाराष्ट्र. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा. आणि तुमच्याने जेवढी मदत होईल तेवढी या बहिरूपी कलाकारांना मदत करा आणि आमच्या पूजा प्रोडक्शन या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, घंटी दाबायला विसरू नका. कारण काय होणार, आमचे जे नवीन नवीन रोजच्या व्हिडिओ येणार ते तुम्हाला लगेच समजणार आणि तुम्ही बघणार. थँक्यू, धन्यवाद.